परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करावं लागतं? ऐका, हाकेच्या अंतरावरती आपल्याला पंढरपूर आहे. आणि विचार करा, आपण सगळ्यात पवित्र कुणाला मानतो तर गंगेला पवित्र मानतो. मग ही गंगा अवतरली कुठनं? ज्यावेळेस भगीरथाच्या तपामुळे गंगा स्वर्गातून अवतरली आणि अवतरल्यानंतर ती भगवान शंकराच्या दाढ्यात अडकली. आणि जशी भगवान शंकरांना ती जटा आपटली तशी गंगा परत वाहायला लागली. आणि वाहिल्यानंतर महाराज परत गुप्त झाले. पण आता करायचं काय? गंगा तर वाहायला लागेल, तिचा प्रवाह तरी करायला लागेल, पण ती पुन्हा विष्णूच्या कृपेमुळे ती गंगा वाहायला लागली महाराज. आणि वाहिल्यानंतर त्या गंगेनं सांगितलं, मी वाहीन, मी जगाच्या कल्याणासाठी प्रवाह करीन, पण मला एकाच ठिकाणी 4 गोष्टी पाहिजेत. त्या 4 गोष्टी कुठल्या? एक तीर्थ, क्षेत्र, भक्ती आणि देव. या 4 गोष्टी ज्या ठिकाणी एकवटल्या जातील ना, त्याच ठिकाणी मी प्रवाह करेन. पण यासाठी काय करावं लागेल? विष्णूनं सांगितलं हे शक्य नाही. पण हे शक्य कधी होईल? ज्या वेळेस गुरु सिंह राशीत प्रवेश करेल त्यावेळेस मी अवतरेल. पण हे कधी शक्य आहे महाराज? 12 वर्षानंतर हा योग येतो. म्हणून आज भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळे भरतात. आणि त्या कुंभमेळ्यामध्ये 4ही क्षेत्र एकवटली जातात आणि 4 ठिकाणी भरतात. याचाच अर्थ 4ही ठिकाणी त्यांना 12 वर्षाचं तप करावं लागतं. पण त्याही पुढे जाऊन सांगतो ऐका, आपल्या हाकेच्या अंतरावरती असलेल्या पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या शेजारी रोज 12 वाजता, परत ऐका, रोज 12 वाजता ती 4ही तीर्थ एकत्र येतात. याचाच अर्थ पंढरपूरमध्ये आपल्याला रोज 12 वाजता कुंभमेळ्याचं दर्शन घडतं. विठ्ठल एक झालं तीर्थ, दुसरा एक क्षेत्र. हे क्षेत्र पंढरपूर आहे, जिथं गेल्यानंतर मी वर्णन नाही करत. ऐका, नाथ महाराज वर्णन करतात, ज्ञानोबाराय वर्णन करतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. ते तीर्थ क्षेत्र आहे. आपण बघितलं तीर्थ क्षेत्र. आणि आता आपल्याला बघायचं आहे भक्त. मला सांगा, पंढरपूर मध्ये विठ्ठुराया कसे अवतरले हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. बघा, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवर. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मला विठुरायाची पंढरी. धनी मला विठुरायाची पंढरी. म्हणजे पुंडलिकासाठी साक्षात भगवंत त्या ठिकाणी आला. आणि योगी 28 विटेवरी त्या ठिकाणी आहे. आणि सुंदर वर्णन सुद्धा एका अभंगामध्ये सांगितलंय. देह तो पंढरी प्रेम पुंडलिक, स्वभाव सन्मुख चंद्रभागा. विवेकाची वीट आत्मा पंढरीनाथ, जेते तेथे देव ठसावला. याचाच अर्थ देव प्रत्येक ठिकाणी आहे. फक्त देव दाखवण्याची वस्तू नाही, देव अनुभवण्याची वस्तू आहे. विठ्ठल मग सांगायचा मुद्दा काय? संत समागमी धरून आवडी, करावी तातडी परमार्थी. मग परमार्थ आम्हाला तातडीनं करायला सांगतात. पण त्या परमार्थाच्या आधी विठोबा आई वडिलांची सेवा करण्याला पुंडलिका जवळ अजून सुद्धा युगी 28. म्हणजे आई वडिलाच्या सेवेत एवढं पुण्य आहे. म्हणून विठोबा आज युगी 28 उभा आहे. मी सांगतो, सगळे महाराज या ठिकाणी येऊन सांगतील आई बापाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. पण मी सांगतो आई वडिलांची सेवाच करू नका. युट्यूब वाले फक्त नीट रेकॉर्ड करा. मी सांगतो आई वडिलांची सेवाच करू नका. आता तुम्ही म्हणत असाल सगळे महाराज येऊन सांगतात आई वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा करा, पण हा महाराज कसा सांगतो आई वडिलांची सेवाच करू नका. पण ऐका, ज्या पद्धतीनं आपण भगवंताला मानतो,
ज्या पद्धतीनं आपल्याला भगवंताविषयी भाव आहे, ज्या पद्धतीनं भगवंताविषयी आस्था आहे, त्या भगवंताच्या ठिकाणी फक्त आई वडील ठेवा आणि त्यांची सेवा करा, मग आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. माय बाप केवळ कास पण इथं आम्ही समजून घेतलं संत म्हणायचं कोणाला, संत कोणाला म्हणाय. तुकोबारायांनी सांगितलं ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना संत म्हणू नका, संत त्यांनाच म्हणायचं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा. देव जाणला पाहिजे, पण त्या ठिकाणी ऐकायचं आम्हाला असं आहे, संगत धरायची कुणाची. हा संत महत्त्वाचा समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी मग संतांची संगत आम्हाला धरायची, संतांची संगत धरायची धरायची धरायची. महाराज तुम्ही सांगताय पण कशी धरायची? एका मिनिटात तुम्हाला सांगतो संतांची संगत धरायची कशी आणि गॅरंटेड संतांची संगत धरायची कशी. ऐका, आता जवळजवळ 750 वर्षहून अधिक संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली झाली. तुकोबाराय जवळजवळ 350 वर्ष होऊन गेली, तुकोबाराय वैकुंठ गेलेले, तरी महाराज तुम्ही सांगताय संतांची संगती धरा. वाक्य नीट ऐका, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबाराय आहेत आणि तुकोबारायांची गाथा म्हणजे तुकोबाराय आहेत. या संतांची संगत धरा, आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल त्या संतांची संगत धरा. जर एखादा पोरगा बिघडला तर आधी आपण महाराज सांगतो आधी कुणाच्या संगतीत आहे ते बघा, मग पोरग कळलं आपलं बिघडलंय किती. महाराज जाता जाता छोटासा दृष्टांत सांगून जातो, आठवलाय म्हणून सांगतो, हाय अजून वेळ आहे आपल्याला. ऐका, आपण महाराज मागच्या महिन्यामध्ये सप्त्याला गेलो होतो आणि सप्त्याला संध्याकाळचं 9 ते 11 कीर्तन होतं आणि कीर्तन सुरू होतं. कीर्तन सुरू झालं महाराज आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर 2 माणसं अशीच पुढे बसली होती मध्यंतरी, बरं का, तुमच्याकडे नाही मध्यंतरी, जिथं कोण नाही तिथं बसली होती अशी समजा. आणि आपल्याच भागातला प्रसंग आहे महाराज. कीर्तन सुरू झालं, सगळं सुरू झालं. आता कीर्तनामध्ये विनोद झाल्यानंतर सगळी माणसं हसतात, यात काही नवल नाही. पण इमोशनल सीन जरी सुरू होता, इमोशनल प्रसंग सुरू होता, तरी ती 2 माणसं हसायची. मी असं खाली वाकलो की ती असं वर बघायची, मी असं खाली वाकलो की ती अशी वर बघायची. मला काहीच कळलं हे नेमकं करते ते काय. मग सगळं कीर्तन संपल्यानंतर त्या दोघांची चर्चा सुरूच होती. सगळं कीर्तन संपल्यानंतर त्या माणसाकडे गेलो आणि त्या माणसाला सांगितलं, सगळी माणसं हसतात हे विशेष नाही, तुम्ही हसा, आवर्जून हसा, पण इमोशनल प्रसंग असताना सुद्धा कसं काय तुम्ही हसला? ते दुसरं म्हणला, अरे दुसऱ्याला असं सांगत होतो महाराज असं बाटलीमध्ये पाणी घ्यायला असावा वरनं बघत होतो आणि मी त्याला दुसऱ्याला सांगत होतो त्या बाटलीमध्ये पाणी नव्हतं. काय त्या बाटलीमध्ये पाणी नव्हतं, त्या बाटलीमध्ये, आणि महाराजाला घेतल्याशिवाय जमत नाही असं त्या दुसऱ्याला सांगत होतो. मानलं म्हणलं तुम्हाला अशी संतांची संगत आहे, तुमच्या संगतीत राहिल्या महाराजांनी कीर्तन कवा करायचंय विठ्ठल. विनोदाचा भाग सोडा पण ऐका. संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. इथपर्यंत तातडीनं परमार्थ आम्हाला करायला सांगितला, पण त्याच्या आधी तुकोबार शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे इह लोकीची या व्यवहारे नये डोळे धुरे भरूनी लाहो. इथं शब्द आलाय व्यवहार.
जर माणसाच्या जीवनामध्ये माणसाला जर चांगलं राहायचं असेल, चांगलं म्हणून घ्यायचं असेल ना महाराज, तर दोन गोष्टी माणसानं अवश्य जपल्या पाहिजेत. एक तर त्या माणसाचे व्यवहार चांगले पाहिजे आणि दोन त्या माणसाचं बोलणं चांगलं पाहिजे. या दोन गोष्टी जर माणसाने आयुष्यामध्ये जपल्या ना, तर त्या माणसाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला